रोज सकाळी भाजीला काय बनवायचं? हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला असतो आणि घरामधली जर भाजी संपलेली असेल ना, तर मोठा खूप प्रश्न पडतो. त्यामुळेच काय करायचं? आता सगळ्या जर भाज्या संपल्या असल्या, तर कांदा हा अवेलेबल असतो. तर इथं माझ्याकडे आहे कांदा. कांदा काय करायचा? सगळी साल काढून घ्यायची आणि व्यवस्थित असं चिरून घ्यायचा. चिरून कसा घ्यायचा? ज्यावेळेस जे भज्याला आपण उभे काप करतो, तसे काप आपण इथं कांद्याचे करून घ्यायचे आहेत. उभे काप कांद्याचे तयार करून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीनं कांदा सगळा चिरून घ्यायचा आहे. आता इथं मी कांद्याचीच भाजी बनवणार आहे. ती कसली भाजी आहे, काय आहे, ती पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत तरी बघावाच लागेल. नमस्कार मंडळी, मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती स्वागत करते. तर कांदा कट करून कांद्याचे व्यवस्थित असे उभे काप करून घ्यायचे आहेत. आता मस्त अशी कांद्याची रेसिपी पाहतोय, त्यामुळे व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तर सगळा कांदा मी इथं उभा चिरून घेतलेला आहे. कांदा उभा चिरून घेतलेला आहे. जवळ-जवळ 5 ते 6 कांदे मी इथं उभे चिरून घेतलेले आहेत. सगळे कांदे चिरून झाले. शेजारीच आपण इकडे मटकीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुवून घेतलेली डाळ आहे. इकडं गॅसवरती आता लगेच कढई ठेवून घेऊया. कढई ठेवल्यानंतर कढई तापत ठेवायची, गॅस चालू करायचा. लगेच त्यामध्ये फोडणीसाठी लागतं तेवढं तेल घातलं. तेल चांगलं गरम झालेलं आहे. लगेच यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया. हे बघा, तेल चांगलं गरम झालं. अगोदर मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडू द्यायचे. जिरे मोहरी दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर लगेच आपण बारीक चिरून घेतलेला जो म्हणजे उभा काप करून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा घालायचा आहे. बघू शकता. तर कधी-कधी भाजी संपल्यानंतर डब्याला असू द्या किंवा घरी खायला सुकी भाजी करायची असेल तर अशा पद्धतीची कांद्याची भाजी नक्की करा. तर सगळा चिरून घेतलेला जो कांदा आहे तेलामध्ये घातला. तेलामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं याला परतून घेऊया. हे बघा, सध्या काय झालंय, उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळा चालू असल्यामुळे काय होते, भाज्या, पातळ भाज्या अजिबात खाव्याशा वाटत नाही, तोंडाला चव येत नाही. आपल्या चॅनेलवरती भरपूर असे कैरीचे चटणीचे प्रकार सुद्धा येणार आहेत. तर कैऱ्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये आणि कैऱ्या आल्यानंतर आपण काय बनवतो, कैरीचं लोणचं, कैरीच्या चटण्या, कैरीचं बरंच काही काही पदार्थ बनवत असतो, कैरीचं पन्हं. तर अशाच पद्धतीनं आपण चटणीची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत. तर आता उन्हाळा चालू आहे म्हटल्यानंतर मोकळ्या भाज्या रोज रोज काय करायचं, तर आठवड्यातल्या एक दिवस अशा पद्धतीनं ही कांद्याची भाजी सुद्धा तुम्ही नक्की करून बघा. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा तेलामध्ये. कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. हे बघा, कांदा मी उभाच चिरलेला आहे. उभा चिरल्यानंतर काय होतं, खूप छान लागतो, खायला सुद्धा खूप भारी लागतो. तर बघा, कांदा मी काय केलं, व्यवस्थित असा 5 मिनिट तरी परतून घेतला इथं तेलामध्ये. कांदा हलकासा थोडासा बारीक झाल्यानंतर ही धुवून घेतलेली मटकीची डाळ जी आहे ती मटकीची डाळ आपण या कांद्यामध्ये घातली. बघा, कांद्यामध्ये सगळी मटकीची डाळ घालून कांदा व्यवस्थित असा हलवून घेऊया. तर एकदम फटाफट अशी मस्त रेसिपी तयार होत आहे. तर मंडळी, आपल्या चॅनलवरती उन्हाळी वाळवण रेसिपीसुद्धा भरपूर अपलोड केलेल्या आहेत. पाहिलं नसेल तर लिंक देते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की जाऊन बघा. तर कांदा चांगला लालसर असा परतून घेतला. यामध्ये थोडंसं मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर काय होतं, कांद्यामधलं पाणी रिलीज होतं. हे बघा, तेलामध्ये अगोदर सुरुवातीला कांदा परतून घेतला, लगेचच यामध्ये धुवून घेतलेली डाळ घातली. डाळ इथं मी मटकीचीच वापरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरी कुठली डाळ वापरायची असेल तर नक्कीच वापरा. पण मटकीची डाळ वापरल्यानंतर ही कांद्याची जी भाजी आहे ती खूप छान लागते. तर बघू शकता, मीठ टाकल्यानंतर हळूहळू या कांद्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. आधी 5 मिनिटं तेलामध्ये परतला. आता हे पाणी सुटलेल्या कांद्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आपण. बघा, हे मस्त असं अगोदर हलवून घेऊया व्यवस्थित, नंतर यावरती झाकण ठेवून देऊया. झाकण ठेवून याला व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं. तर बघा, भाज्या शिजल्या का नाही ते कशा ओळखायच्या, सुकलेल्या भाज्या, सुक्या भाज्या ज्या असतात त्या आपण ओळखायच्या कशा. जर समजा कांद्याची भाजी बनवत आहे, कांदा जर आता आपण बघा, कांदा मी काय केलं, थोडा वेळ परतून घेतला, त्यामध्ये डाळ घातली आणि लगेच यावरती मीठ घालून लगेच झाकण ठेवून दिलं. तर बघा, हळूहळू या कांद्याची क्वांटिटी जी आहे ती कमी होऊ लागलेली आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, कुठल्याही सुक्या भाज्या असू द्या, हळूहळू या भाज्यातल्या कांद्याची क्वांटिटी कमी व्हायला लागलेली आहे. तर मी इथं घातलेलं आहे आलं लसूण पेस्ट. मी ही आलं लसूण पेस्ट उशिरा का घातली सांगते तुम्हाला. सुरुवातीला आपण कांदा तेलामध्ये भाजला, त्याच वेळेस जर आलं लसूण पेस्ट घातली असती तर कांदाही व्यवस्थित भाजला नसता आणि आलं लसूण पेस्ट ही सगळ्या कढईला चिटकून बसली असती. त्यामुळे थोडासा कांदा परतल्यानंतर वरून थोडीशी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता लगेच यामध्ये घालूया हळद.
हळद घातल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान असा कलर येतो. तर बघा इथं मस्त असा कांदा अगदी बारीक झालेला आहे, म्हणजे चांगला शिजलेला आहे. यामध्ये पाणी वगैरे वापरायची काहीच गरज नाही किंवा ऑलरेडी कांद्याला पाणी भरपूर असतं. त्यामुळे मीठ टाकल्यानंतर यातलं पाणी रिलीज होतं. इथं ऑलरेडी भाजी शिजलेली आहे. हळद घालून हिला व्यवस्थित असं हलवून घेतलं. आता काय करायचं, आवडीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं. जर तुमची लहान मुलं असतील तर त्याला अशा पद्धतीची ही मिठाची भाजी तयार करायची किंवा काढून घ्यायची यातली थोडी आणि वरून लगेच यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट आणि थोडासा मसाला घालायचा आणि हलवून घ्यायचं. हे बघा, थोडंसं लाल तिखट घातलं. चवीनुसार वापरायचं आहे तिखट. तुम्हाला कितपत तिखट आवडतं तशा पद्धतीचं तिखट इथं मी कांद्याला घातलेलं आहे. बघू शकता. तर कांद्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. बघा. आवडीनुसार तिखट टाकून या कांद्यामध्ये व्यवस्थित असं मसाले हलवून घेतले. कांदा तयार झालेला आहे. डब्यासाठी करा किंवा घरामध्ये खाण्यासाठी कुठल्याच पद्धतीची भाजी नाही आहे, तर अशा पद्धतीनं भाजी नक्की करा. कुठेतरी जायचं आहे प्रवासाला सुद्धा एका दिवसासाठी नेण्यासाठी चांगला आहे. तर इथं एकदम फटाफट असं मस्त असा इथं कांदा तयार झालेला आहे. बघा बरं किती छान रेसिपी आहे. तर मी या पद्धतीनं डाळ कांदा बनवते. मी इथं मटकीची डाळ वापरली, तुम्ही तुरीची डाळ वापरा किंवा मसूरची डाळ वापरली तरीसुद्धा चालेल किंवा यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून शिजवलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही. फक्त मी इथं सुक्का कांदा बनवलेला आहे. तर हा भाकरीसोबत, चपातीसोबत खायला खूप भारी लागतो. उन्हाळ्यामध्ये शक्यतो पातळ भाज्या खाव्याशा वाटत नाही आहेत. तर अशा वेळेस मुलांच्या टिफिनसाठी असू दे, मिस्टरांच्या टिफिनसाठी असू दे किंवा घरामध्ये खाण्यासाठी अशा पद्धतीचा कांदा नक्की करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.